आपण बघत आहात आवाज कसमादेचा। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी कळवण तालुक्यातील सनकापूर येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले। आदिवासी बहुल भागातील या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी विद्यार्थिनींच्या हस्ते मंत्री डॉक्टर अशोक उईके यांचे पारंपरिक औक्षण करून स्वागत करण्यात आले। त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून लेझिम पथक आणि ढोल ताशांच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या अनोख्या स्वागत सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पांच्या आयुक्त लीना बनसोड तसेच आमदार नितीन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले। कार्यक्रमात आदिवासी सांस्कृतिक पथकाने सादर केलेल्या मनमोहक पारंपरिक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते स्वागत करणार आहोत। त्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं। शाबाश शाबाश, खूपच कला सुंदर आहे। मनमोहक दृश्य आपण सादर करत आहात। आपण टाळ्याचे नक्कीच हकदार आहात। आता मी सांगणार नाहीये, आपण जरूर नक्की वाजवणार, कारण कला तर दर्जेदार आहे। यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। मंत्री डॉक्टर उईके यांनी विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेत शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा संदेश दिला। यावेळी बोलताना मंत्री डॉक्टर अशोक उईके म्हणाले, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। सनकापूर आश्रमशाळेतील हा शाळा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला असून शासनाच्या शिक्षणाबाबतच्या सकारात्मक उपक्रमांची प्रचिती या निमित्तानं पाहायला मिळाली। आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत अपर आयुक्त नाशिक विभाग, अपर आयुक्त ठाणे विभागाच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळा 300, अनुदानित आश्रमशाळा 400 अशा शासकीय 700 आश्रमशाळेमध्ये आमच्या विभागाचे सचिव विजयजी वाघमारे, आयुक्त लीना बनसोड मॅडम, वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि आजचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे अशा या ठिकाणचे लोकप्रिय आमदार नितीन पवार, सर्व प्रकल्प अधिकारी आज शैक्षणिक सत्र 2026-27 या वर्षासाठी अंदाजे 2.5 लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून सन्मान केला, स्वागत केलं, प्रोत्साहन दिलं। यावर्षी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू, विद्यार्थ्यांना लागणारं शैक्षणिक साहित्य, आश्रमशाळेमध्ये लागणाऱ्या सोयी सवलती संपूर्ण त्यांना आम्ही सुपूर्द केलं। सोबतच विशेष बाब म्हणून शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्याची दक्षता आणि काळजी घेण्यासाठी ANM नियुक्त केलेले आहे आणि त्यांच्याकडे औषधीचा साठा सुद्धा देण्यात आलेला आहे। आणि जबाबदारी सांगतो, येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त शिक्षण, दर्जेदार शिक्षण, पात्रताधारक शिक्षकाच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास करतो। आणि 100% सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये सर्व विषयाचे शिक्षक, विषयानुसार शिक्षक, पात्रताधारक शिक्षक सर्वांची नियुक्ती केली असल्यामुळे सोबतच भोजनाच्या अनुषंगाने आम्ही चांगलं नियोजन केलं असल्यामुळे
सेंट्रल किचनच्या माध्यमातून व त्या त्या ठिकाणी असलेल्या सोयी सवलतीच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था केलेली असल्यामुळे या ठिकाणचे प्रकल्प अधिकारी पूर्ण लक्ष घालून असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या सोयी सवलती आणि शिक्षणाच्या बाबत कदापि तडजोड करणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास विभाग 100% उत्तम काम करेल असा विश्वास देतो आणि महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई या आदिवासी विकास विभागाच्या भक्कमपणे पाठीशी आहे असा विश्वास दर्शवतो आणि थांबतो. खूप खूप